आणि आता बातमी आहे थेट दावोसमधून। दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केलेत आणि एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं हा एक नवा विक्रम आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलंय। टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली। टाटा समूह 30,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। कार्ल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरूप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली। कार्ल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरूप अँडरसन रिटेल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम ए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे सीईओ सुमंत सिन्हा, शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे संचालक दीपक शर्मा, मास्टरकार्ड एपीएससीचे अध्यक्ष लाइंग हाई, लुईस डेफ्रिसचे सीईओ मायकेल ग्लेंची, कॉंग्रेनिझंटचे सीईओ रविकुमार एस यांनी फडणवीसांची भेट घेत मुंबई, पुणे, नाशिक, बीड अशा ठिकाणी गुंतवणुकीची इच्छा प्रकट केलेली आहे। एक मोठा एमओयू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत। विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कम्प्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा ईव्ही चा प्लांट असेल, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला सोलार असेल, अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओजमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी जेएसडब्ल्यू ग्रुपने केलेली आहे। याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि जेएसडब्ल्यू ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। जेएसडब्ल्यू ग्रुप महाराष्ट्रात यापूर्वी देखील भरपूर इन्व्हेस्टमेंट या ग्रुपने केलेली आहे, पण या इन्व्हेस्टमेंटमुळे निश्चितच महाराष्ट्राला एक खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे। दरम्यान महाराष्ट्रात अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक केली अशी माहिती उदय सामंतांनी दिली आहे। गुंतवणुकीच्या दृष्टीनं दावोस दौरा हा महत्त्वाचा आहे असं उदय सामंत म्हणाले। आणि महाराष्ट्राचं नक्की उद्योगाच्या बाबतीतलं धोरण काय हे देखील त्या ठिकाणी विशद करतील। गेली 2 वर्ष याच ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील महाराष्ट्राची भूमिका मांडलेली होती। आम्ही इथल्या उद्योजकांना येणाऱ्या गुंतवणुकीच्या निमित्ताने येणारे जी लोक आहेत त्यांना सांगतोय की मैत्रीसारखा एक अतिशय महत्त्वाचा कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलाय आणि तो कायदा अपग्रेड करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकलेली आहेत। आम्ही एक पोर्टल येत्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर लॉन्च करतोय आणि ते पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळामध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे।